माझं शेअरिंग संपलंय पण 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलाय. अशी एक लेडीज आहे, त्या लेडीजला ना परिवार सपोर्ट करत, ना हसबंड सपोर्ट करत, ना सासू सपोर्ट करत, बोलणी खाती सासूरवास भोगती आहे आणि भोगून भोगून त्या लेडीजला करोडपतीची दुसरी लेवल अचीव केली. अशा लेडीजचा सत्कार एकदम जबरदस्त होणार आहे. 5 मिनिटं सगळे सहकार्य करायला तयार आहेत. अहो सगळे सहकार्य करायला तयार आहेत. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. 5 मिनिटं कोणी उठायचं आता आपण त्या मॅडमलाही वेळ करणार आहे की ज्यांनी खूप कमी टायमामध्ये करोडपतीची दुसरी रँक अचीव केली आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह रँक. त्या मॅडमनी अवघ्या 5 ते 5.5 महिन्यामध्ये 2 लाख रुपये इन्कम क्रॉस केलंय, कुठलाही सपोर्ट नसताना. राईट? तर अशा मॅडमला तुम्हाला अवघडायला नाही लागेल, अवघडायला नाही लागेल. तर तुमच्या जोरदार कमेंटमध्ये मी स्टेजवर इन्व्हाइट करतो न्यू ब्रँड एक्झिक्युटिव्ह बिझनेसवुमन मिस अश्विनी मळेकर. जीतो 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 बिजनेस जीतो 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 लाइफ को जीतो 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 मेहनत से जीतो जीतो हिम्मत से जीतो जीतो नियत से जीतो नेमत से जीतो लड़के जीतो जीतो अड़के जीतो जीतो गढ़ के जीतो आगे बढ़ के जीतो 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 बिजनेस जीतो 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 लाइफ को जीतो समृद्धि जीतो प्रसिद्धि जीतो विश्वास जीतो कुछ खास जीतो सम्मान जीतो पहचान जीतो डर को जीतो भीतर को जीतो 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 बिजनेस जीतो 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 लाइफ को जीतो 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 मॅडमनी खूप कमी टायमामध्ये ही रँक क्रॉस केली आहे. हा टीमच्या वतीने सन्मान होणार आहे, राईट ना? पण आता यांचा कंपनीच्या मॅनेजमेंटच्या वतीने सुद्धा सन्मान होणार आहे. तर त्यावेळी आपण मॅडमचा औक्षण करणार आहोत. तर मॅडमचा औक्षण करण्यासाठी मी स्टेजवर इन्व्हाइट करतो कांकर मॅडम आणि बोले मॅडम. प्लीज वेलकम करिए गाइडमध्ये माता पिता का आशीर्वाद हो साथ में जब साथ में जब साथ में जब गुरुजनों का आशीष मिले हर बात में जब बात में जब बात में जब बाधाओं से फिर कैसा डरना यारो हर बाधा का हल हो अपने हाथ में जब करना है कर लेंगे कर सकते हैं. मॅनेजमेंटच्या वतीने एक सत्कार करण्यात येणार आहे. तर यांचा सत्कार करण्यासाठी मी स्टेजवर इन्व्हाइट करतो यांच्या ग्रेट अपलाईन मिस रेखा पांजरी मॅडम. त्यानंतर यांना वेळोवेळी सपोर्ट करतायत त्यांच्या ग्रेट गुरु कावेरी टोंग मॅडम टोंग सर, लता कुबेर मॅडम कुबेर सर, त्यानंतर आमचे लाडके गुरु रोहित अंकमार सर आणि आमचे सगळ्यांचे महागुरु मिस्टर शिवाजीराव जाधव सर आणि जाधव मॅडम आणि ऑल एमरोडा भाऊ. प्लीज वेलकम द स्टेज. अपनी तो बस यही जिद है हर हाल में अब बस थोड़ी सी दूर दिखाई देती है मंजिल अब भरपूर दिखाई देती है.
वतीनं त्यांना एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे, कारण की हा सत्कार त्यांच्या अविस्मरणीय लक्षात राहो. तर त्यांना सन्मान चिन्ह म्हणजेच आपण एक ट्रॉफी देणार आहोत आणि ही ट्रॉफी आपण आमचे सर्वांचे महागुरु मिस्टर शिवाजीराव जाधव सर आणि जाधव मॅडम यांच्या हस्ते त्यांना प्रदान करू. बस थोड़ी सी दूर दिखाई देती है, मंजिल अब भरपूर दिखाई देती है. मॅडमची सक्सेस जर्नी त्यांच्या तोंडून ऐकायची का माझ्या? माझ्यावर भरोसा नाही? अरे वा. जास्त वेळ न घेता आपण मॅडमला ऐकणार आहोत आणि मॅडमने ही सक्सेसची जर्नी इथपर्यंत कशी अचीव केली, त्यांना काय काय प्रॉब्लेम आले, राईट ना, त्यांनी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं घेतलं आणि रँक कशी अचीव केली, आपण हे मॅडमच्याच तोंडून ऐकू. तर जास्त वेळ न घेता आपण सगळ्यात पहिले त्यांच्या मुलीला इन्व्हाइट करणार आहे. नमस्कार, माझं नाव रिची सुमित आहे. नमस्कार, माझं नाव रिची सुमित आहे. मम्मी एक काम करते, मला खूप आवडते. माझ्या मम्मीवर मला मम्मी आमच्या दोघांचं बी आणि कामाचं बी लक्षात ठेवते. तर मॅडमला तुमच्या जोरदार क्लॅपिंग मध्ये इन्व्हाइट करतो. प्लीज वेलकम मॅडम, वेलकम. जोरदार क्लॅपिंग मॅडम. नमस्कार, माझी छोटीशी ओळख देते. माझं नाव अश्विनी मुळे, मी राहणार संभाजीनगरचीच आहे. या कन्सेप्ट मध्ये यायच्या पहिले मी एक हाऊसवाईफ होते आणि याच्या पहिले माझे काहीच स्वप्न नव्हते की मी इथून पुढे काही माझा स्वतः सुरुवात करीन, काही एखादा बिझनेस टाकेन, राईट ना. तर मला या कन्सेप्ट मध्ये आणून बसवणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही सांगून बोलवण्यात आलेलं आहे, राईट ना. तर घर बसल्या पार्टनर मध्ये जॉब आहे, राईट ना. मग की हा बिझनेस आपला घरी सांगायचं नाहीये, इथं आणून दाखवायचा आहे. आणि अशाच मला कन्सेप्ट मध्ये आणून बसवणाऱ्या ग्रेट लीड डायमंड आहे मनीषा थोरात मॅडम आणि मला वेळोवेळी सपोर्ट करतात रेखा पानके मॅडम, कावेरी टोंग मॅडम, लता कुबेर मॅडम, रोहित सर, कंपनीचे महागुरु शिवाजीराव जाधव सर. ते सांगतील त्या पद्धतीने मी काम करते. आणि यानंतर माझे जे काही मला टायमाचं बंद होतं, माझ्या सासूबाईचं आणि मिस्टरांचं आज माझ्या सोबत नाही, पण त्यांना एक मनातून वाटतं की बा ही पुढे चालून काहीतरी बनवू शकते. ज्यावेळेस मी हा कन्सेप्ट पाहिला होता, जसं की सरांनी टोंग सरांनी सांगितलेला प्लॅन आहे का जबरदस्त, तर मला पण असंच कन्सेप्ट आवडला होता आणि मला घरी जाऊन माझ्या मिस्टरांना बोलले होते की अशा ना असं कन्सेप्ट आहे, मला करून द्या. तर त्यांना असं विश्वास नव्हता. ते म्हणे जर औषधाचा रिझल्ट असला असता तर खरंच दवाखाने बंद झाले असते. म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही काही म्हणा, पण मला एकच पॉईंट आवडलं होतं त्यातलं, नॉमिनी फॅसिलिटी. आमच्या घरात म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाही, तरी पण मला हा कन्सेप्ट करायचा होता. मी एक विचार केला, मी घरच्यांवर कवर अवलंबून राहणार आहे, राईट ना. प्रत्येकाला एक सहारा राहतो. आपण आपल्या मिस्टरांना आपल्याला लेडीजला एक वाटतं किंवा घरच्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. पण मला ना माझ्या घरच्यांना मी जर बोलले, भरपूर लेडीज अशा ड्युटीला चालल्या होत्या, मी पण म्हणायचे मला पण ड्युटीला जायचं, पण ते म्हणायचे तुला कोणत्या गोष्टीत कमी, तुला ड्युटी करायची वेळ येईल, बरोबर ना. पण हा कन्सेप्ट खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला हा कन्सेप्ट माझ्यापर्यंत आणणारे आपल्या कंपनीचे महागुरु दादासाहेब बिन्नाथ सर आणि कंपनीचे महागुरु शिवाजीराव जाधव सर, ह्या दोघांसाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझी एक हाऊसवाईफ लेडीज असल्यावर प्रत्येकाला माहिती, एक हाऊसवाईफ लेडीजला घरातलं पाहावं लागतं, मुलांचं पाहावं लागतं, राईट ना. पण माझ्या लेकरांचं मी स्वतः पाहून पण मी घरच्यांना एक वादा केला होता, तुम्ही मला एक कामाला परमिशन नाही देत आहे, पण मी घरच्यांना सांगितलं होतं माझ्या मुलांना सांभाळीत मी हे काम करीन. मग ते त्यांना एकच शब्द दिला होता आणि ते म्हणे की तुला करायचं करू शकते, पण 7च्या पहिले घरी यायचं, राईट ना. तर वेळेचं बंधन होतं, कारण की माझ्या लेकरांना मी शाळेत आणणार नाही, सगळं मीच करीत होते, माझे मिस्टर काहीच नव्हते करीत. आणि मी हे सगळं पाहून पण हे कन्सेप्ट मी जेव्हा सुरुवात केली, माझ्याकडे 1 रुपया नव्हता, मिस्टरांकडे पैसे असून पण त्यांनी मला 1 रुपया पण नव्हता दिला. तर एक ग्रामची नथ होती, ती मोडून आले आणि सुरुवात केली. आणि माझ्या सासूचा पण मला वेळोवेळी सपोर्ट राहतो, म्हणून मी आज ही पायरी चढू शकले.
माझ्या सासूबाईसाठी आणि आमच्या ग्रेट लेडी डायमंड रेखा फांसगे मॅडम साठी जोरदार टाळ्या झाली. प्रत्येक जण MIDC मध्ये काम करते राईट ना, 10-15 हजारासाठी, पण त्याच्यात आपले स्वप्न पूर्ण झालेत का? नाही झाले. पण आपल्याला इथं आल्यानंतर ह्याच्या पहिले भरपूर काही कंपन्या आलेल्या आहेत, माय लाईफस्टाईल, RCM, सनेज वगैरे राईट ना, पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप डिफरंट आहे. मी पण भरपूर कंपन्या ऐकून बसलेले, पण मी काही सुरुवात केली नव्हती. ही माझी पहिलीच कंपनी आहे आणि ह्या कंपनी एवढी ग्रेट आहे की एका व्यक्तीवर कंपनी आपल्याला 2000 रुपये देते. या कंपनीच्या मालकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण आपण काय करतो, डाऊट न घेता, डिटेल न घेता डाऊटच घेत राहतो, म्हणूनच आपण महाग राहतो राईट ना. तर ह्याच्या पहिले तुम्ही जे काही कंपन्या वगैरे करून बसलेला असतात ते झालं, पण ह्याच्या नंतर तुम्ही हे कन्सेप्ट जर एक विश्वास ठेवून जर सुरुवात केली तर तुम्हाला प्रॉमिस करते ह्या गगनस्पर्श कंपनीमधून तुम्ही करोडपती झाल्याशिवाय तुम्ही अजिबात हटणार नाही. राईट ना, आणि ही श्रेय मी मला न देता माझ्या लवली टीमला देते. माझ्या लवली टीम साठी पण जोरदार टाळ्या झाल्या. आणि मी ज्यावेळेस सुरुवात केली होती मला विश्वास नव्हता 2 लोक होतील का. माझे 2 पण झाले आणि माझे बघता बघता 250 लोकांची टीम झाली माझी. आणि बल्कि तो प्रत्येकाला असं डाऊट येत असेल खरंच पैसा येतो का नाही, पण 1% विश्वास ठेवा आणि बिनधास्तपणे सुरुवात करा. हे गगनस्पर्श कुणाला असं म्हणजे जी वादा करतो एकच काम हे करतो, एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल राईट ना. तर प्रत्येकाच्या घरात पैसे आल्याशिवाय राहणार नाही. आणि मेन म्हणजे जे सांगताना तुम्ही पण 5%चं काम करा, 95% आम्ही सपोर्ट करायला तयार आहे. तर आम्ही प्रत्येकाला जे शब्द दिलाय, प्रत्येकाला आम्ही शब्द जे देतो ते आम्ही पाळतो पण, आणि प्रत्येकाचं इन्कम सेट केल्याशिवाय आम्ही त्यांना सोडत नाही. हे आमचं आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे. आणि बल्कि माझ्या टीमचे जेवढे जे लोक झालेले आहेत प्रत्येकाचं इन्कम मी काढून दिलेले. आणि माझ्या मॅडमनी पण, रेखा फांसगे मॅडमनी मला जे इतकं प्रॉब्लेम होता घरातून किंवा सासूचा म्हणजे सासू जे म्हणायची तेच हे करावं लागायचं. आतापर्यंत जे काही डिसिजन मी एकटीनं स्वतः घेतच नव्हते, बल्कि माझे मिस्टर नाही तर मग माझी सासूच घेत होती. पण मी 1% विश्वास ठेवला, सासूला म्हणलं मला करायचंय आणि मी सुरुवात केली पण. आणि ज्यावेळेस त्यांना बिलीव नव्हतं 2000 पण आले, 2चे 4 पण झाले, 4चे 6 झाले, 6चे 10 झाले आणि असंच 1 लाख रुपये पण क्रॉस केले मी. आणि 1 लाख क्रॉस करून पण माझ्या घरच्यांना अजिबात विश्वास नव्हता किंवा खरंच हे असं काही म्हणजे हे काम त्यांना पटत नव्हतं. पण मेन म्हणजे जरी माझ्यासोबत सासू नसतील, मिस्टर नसतील, पण त्यांना 1% मनातून विश्वास होता ही काहीतरी पुढे चालू करू शकते. आणि त्या जरी नसतात माझ्यासोबत, पण त्यांचा आशीर्वाद माझ्या शेवटपर्यंत माझ्या पाठीशी राहिला. एका वर्षाच्या आत मला 50 लाख रुपये इन्कम क्रॉस करायचे. मला तर करायचे 50 लाख रुपये क्रॉस. पण माझ्या आजीविजीच्या घरात 1 लाख रुपये सेटअप केल्याशिवाय मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. किती प्रॉब्लेम येऊ आणि किती संघर्ष करावा लागला तरी चालेल, तरी पण मी त्यांची साथ कधीच नाही सोडणार, हे प्रॉमिस करते सर्वांना. बघा मॅडम साठी कोणी काही गिफ्ट आणले असेल तर फास्ट मध्ये यायचंय आणि त्यांना गिफ्ट द्यायचंय. आणि आपल्याला हा हॉल मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये खाली करायचा, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय गगनस्पर्श. थँक्यू. अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं. अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं,
क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी, खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को शिखर पर जा